बहुत चुकलं. मला आपल्या बापासमोर हुशारी नव्हती दाखवायला पाहिजे होती. शेवटी बाप बापच राहते. आबे पिशवी मध्ये फेकलेली उलटी. आता जर बापू तुनं जास्त आपली शानपण केला तर समोरच्या पिढीला माहितही नाही राहील की पाकिस्तान नावाचा देश होता म्हणून. बरं जाऊ द्या मोठी भाऊ, जाऊ द्या. ढुंगण फाटलाय त्याच्या. आणि तू बे बरोबर आहे साला. आता मी होता म्हणून वाचलास तू. आणि कोण सांगितलं बे तुला एवढं काड्या करायला? खा साला आंब्याच्या रस प्याची अवकाश न राहिली बे तू. आणि त्याने झगडा करायला चाललास. थँक्यू डोन्या भाऊ, थँक्यू गा. मी ते पाय चाटतो यार. थँक्यू, तू वाचवलास मला. मी या देशामध्ये राहत, मी या देशच विकून टाकतो. नाही तर साला कोणाली घेते का डोन्या भाऊ? अबे तुझ्या 120 रुपयाचा देश घेऊन का मी भाडे बांधू का बे? आणि साल्या थोडीशी लाज वाटू द्या तुम्हाला का. ज्यातून तुम्ही पैदा झाल्या तिथं जाऊन साल्यावर तिथल्या मासूम लोकांना मारता का. आणि जेव्हा आता तुमच्या ढुंगणावर बांब फोडले तर तुम्हाला अक्कल आली आता नाही? आगबाई गुराची लँडी, तू रोज रात्री झोपशील ना तर एका तासानं चेक करत जा तुझा देश आहे का नाही नकाशा होता. कारण की आमची भारतीय सेना खोट रबर घेऊन तुझा देश नाही मिटवणं पाहत राहे. आजी नकोजी साहेब, नकोजी. खरंच राहू द्याची. खरंच गलती झाली. मी 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 मरून जातो लगेच. तो पण असं नको करायची. तू असं नाही मरत बे. तू तर साला सडू मरणार आहे पाहत राह. आमच्यावर नजर टाकशील तर कापून टाकेल तुझे हात पाय आणि कान. आणि लवकरच साफ होणार आहे पाकिस्तान नावाची घाण. चुकलं जी साहेब, माझं बहुत चुकलं. मला आपल्या बापासमोर